परतूर नगरपालिकेत भ्रष्ट कारभाराचा नंगानाच. अधिकारी अतुल देशपांडे यांची मनमानी पराकोटीला. घरपट्टी व नियोजनासाठी नागरिकांचे प्रचंड हाल. नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष खुर्चीवर बसायला तयार नाहीयेत. लोकप्रतिनिधींच्या अनुपस्थितीमुळे जनता वाऱ्यावर. परतूर नगर परिषदेत सध्या अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या बेजबाबदार कारभाराचा कळस पाहायला मिळतोय. सामान्य नागरिकांच्या मूलभूत कामांचा पुरता बोजवारा उडाला असून प्रशासनाचा उघडपणे नंगानाच सुरू असल्याचा गंभीर आरोप नागरिक करतायत. घरपट्टी भरणे असो वा मालमत्तेचं नियोजन काढणे असो, अत्यंत साध्या साध्या कामांसाठी नागरिकांना दररोज महानगरपालिकेच्या पायऱ्या झिजवायला लागतायत. नगर परिषदेचे अधिकारी अतुल देशपांडे हे उडवाउडवीची उत्तरं देऊन चक्क पत्रकारालाच गेल्या 8 दिवसांपासून फिरवत असल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आलाय. पत्रकाराला 8 दिवस फिरवले, मग सामान्य जनतेची काय कथा? आपल्याच मालमत्तेची घरपट्टी भरण्यासाठी आणि नियोजनाचे पत्र मिळवण्यासाठी अधिकारी अतुल देशपांडे यांच्याकडे पाठपुरावा करणाऱ्या एका जबाबदार पत्रकारालाच गेल्या 8 दिवसांपासून दररोज नवीन कारण सांगून परत पाठवलं जात आहे. जर लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकाराची अधिकारी अशी उघडपणे अडवणूक करत असतील, तर सर्वसामान्य गरीब आणि अशिक्षित नागरिकांचं काय हाल होत असतील, असा उद्विग्न सवाल आता जनता विचारत आहे. नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष गायब, खुर्च्या राहत्यात रिकाम्या. एकीकडे अधिकारी वर्गाची दादागिरी आणि आडमुठे धोरण सुरू असताना दुसरीकडे परतूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष मात्र आपल्या जबाबदारीपासून पळ काढताना दिसत आहेत. नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी हे लोकप्रतिनिधी कार्यालयात आपल्या खुर्चीवर बसायलाच तयार नाहीयेत. लोकप्रतिनिधींचा कोणताच अंकुश उरला नसल्यामुळे अधिकारी मोकाट सुटले असून नगरपालिकेचा कारभार पूर्णपणे रामभरोसे चालला आहे. आम्ही शासनाचा कर प्रामाणिकपणे भरायला तयार आहोत, तरीही अधिकारी दाखले द्यायला टाळाटाळ करतात. नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष कार्यालयात भेटत नाहीत, परंतु नगरपालिकेला नक्की कुणाचा धनीधोरी आहे की नाही? अधिकारी अतुल देशपांडे यांच्या या बेजबाबदार आणि मनमानी कारभारामुळे नगर परिषदेच्या कारभारावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व जिल्हा प्रशासनानं या प्रकाराची तात्काळ दखल घेऊन जनतेची अडवणूक थांबवली नाही, तर नगर परिषदेवर तीव्र मोर्चा काढून टाळाठोक आंदोलन छेडण्याचा इशारा शहरातील संतप्त नागरिकांनी दिलाय.